शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण BASF कंपनीच्या लेओसिन या प्लांट ग्रोथ रेग्युलेटरविषयी माहिती बघणार आहोत. माहिती घेत असताना त्यातील घटक असेल, त्याची मोड ऑफ ॲक्शन असेल, तसेच त्याचे पिकातील कार्य, प्रमाण, फायदे, किंमत अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. तर शेतकरी मित्रांनो, जेव्हा आपल्या विविध पिकात अतिरिक्त शेंडावाढ ही जास्त प्रमाणात होते, तसेच पिकातील हाईट ही जास्त प्रमाणात वाढते, परिणामी पिकात कमी फुलधारणा व फळधारणा आपल्याला होताना दिसून येत असते. तर अशा परिस्थितीत आपण कोणते पीजीआर टॉनिक वापरले तर योग्य ठरेल? तर शेतकरी मित्रांनो, आज आपण BASF कंपनीच्या लेओसिन या प्लांट ग्रोथ रेग्युलेटरविषयी माहिती बघणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला BASF कंपनीच्या लेओसिनविषयी संपूर्ण माहितीही मिळेल. तर BASF कंपनीच्या लेओसिन या प्लांट ग्रोथ रेग्युलेटरमध्ये आपल्याला कोणता घटक हा पाहावयास मिळत असतो? तर यामध्ये आपल्याला क्लोरोमॅपिक वॅट क्लोराईड हे 50% SL म्हणजे सोल्युबल लिक्विड या फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला पाहावयास मिळत असते. तर लेओसिन हे पिकामध्ये कशा पद्धतीने काम करत असते? तर वाढ प्रतिबंध करण्याचं काम त्या ठिकाणी लेओसिन हे आपल्याला करताना दिसून येत असते. तर लेओसिन वापरल्यावरती कोंबांची वाढ ही कमी होते व फांद्या मजबूत करते. त्यामुळे काडीतील जे काही स्टोरेज आहे तर ते स्टोरेज वाढत असते. त्याच पद्धतीने पिकातील हार्मोन बॅलन्सिंगचं काम करत असते. हे पिकातील जिब्रेलिन संश्लेषण कमी करते. त्यामुळे पिकातील जे काही हार्मोन आहे तर हे हार्मोन बॅलन्स राहत असतात. त्यामुळे पिकात एकसारखी वाढ व सेटिंग तसेच फळधारणा चांगल्या पद्धतीने आपल्याला होताना दिसून येत असते. तर पिकात वापर केल्यावरती आपल्याला काय फायदे हे पाहावयास मिळत असतात? तर हे पिकातील वाढीवरती नियंत्रण ठेवते. त्यामुळे पिकातील उंची व पीक हे एकसारखे वाढताना आपल्याला दिसून येत असते. त्याच पद्धतीने पिकातील फुले व फळे यांना प्रोत्साहन देते. त्यामुळे सेटिंग व फळधारणा चांगल्या पद्धतीने होताना दिसून येत असते. तसेच पिकातील फळांचा आकार वाढवण्यासाठी व दाणे भरण्यासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीने मदत त्या ठिकाणी होत असते. जर पिकातील उंची व वाढ नियंत्रणात राहिली तर आपल्याला परिणामी जास्त फुले व फळे तसेच पिकाला चांगल्या पद्धतीने पोषण त्या ठिकाणी मिळत असते. तर शेतकरी मित्रांनो, जर आपण लेओसिनचा वापर केला तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला उत्पादन वाढीसाठी चांगल्या पद्धतीने मदत होताना दिसून येणार आहे. तर लेओसिनचा वापर आपण कोणकोणत्या पिकात करू शकतो? तर सर्वच भाजीपाला व फळवर्गीय पिकामध्ये आपण लेओसिनचा वापर करू शकतो. तसेच लेओसिनचे प्रमाण आपण काय घेऊ शकतो? तर याचे प्रमाण आपण प्रति लिटर पाण्यासाठी अर्धा ते 1 मिली प्रति लिटर पाण्यासाठी आपण फवारणीसाठी घेऊ शकतो. तसेच आपल्याला जर का एकरी वापर करायचा झाला तर एकरी आपण 250 मिली प्रति एकर याचा वापर आपण करू शकतो. त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो, याची जर आपण किंमत बघितली तर याचे 250 मिलीचे पॅक आपल्याला साधारणतः 450 ते 500 रुपयेपर्यंत मार्केटमध्ये म्हणजे बाजारामध्ये आपल्याला मिळू शकते. तसेच शेतकरी मित्रांनो, वापर करत असताना आपण कीटकनाशक, बुरशीनाशक तसेच वॉटर सोल्युबल खतांसोबत आपण याचा वापर करू शकतो. कुठल्याही प्रकारची अडचण त्या ठिकाणी येत नाही. तर शेतकरी मित्रांनो, हे एक चांगले पीजीआर आहे जे पिकातील वाढ नियंत्रक म्हणून काम करत असते. तरी वापर करायचा झाला तर कंपनी लेबलच्या सल्ल्यानुसार जर आपण वापर केला तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट त्या ठिकाणी मिळणार आहेत. तसेच शेतकरी मित्रांनो, आपण पिकात जर जास्त प्रमाणात वाढ होत असेल, तसेच शेतकरी बांधवांच्या अनुभवानुसार लेओसिन हे जर का आपण ड्रीपमधून जर वापर केलं तर आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट त्या ठिकाणी मिळत असतात. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण BASF कंपनीच्या लेओसिन या प्लांट ग्रोथ रेग्युलेटरविषयी माहिती बघितली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.